वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान सर्व या शहरातील गणमान्य प्रतिष्ठित या संस्थेप्रती आस्था बाळगणारे सर्व घटक, आदरणीय ताईसाहेब 11 वर्षांच्या असताना माईसाहेब वारल्या. त्यांच्या आई लहानपणी गेल्या. 5 भाऊ, 5 भावांची एक बहीण. आणि नानासाहेबांना प्रतिभा काहीतरी आयुष्यामध्ये मोठी होशील नेहमी बोलायचे नानासाहेब. तर एकदा त्यांनी पाहिलं की कलेक्टर होशील का, DSP होशील का. 11 वर्षाच्या प्रतिभा धावत दुडकत वडिलांजवळ आला आणि म्हटलं की नानासाहेब मला सांगा, कलेक्टर मोठा असतो की गव्हर्नर. तर नानासाहेब म्हटले की अर्थात गव्हर्नर. मग म्हणे मला कलेक्टर नाही व्हायचं, मला गव्हर्नर व्हायचं. वय वर्ष 11. मित्रांनो, राजस्थानच्या राज्यपालपदी ज्या दिवशी 2004 मध्ये आदरणीय प्रतिभाताई राजस्थानच्या राज्यपाल झाल्या, त्या दिवशी मी लोकसत्ताला लेख लिहिला होता आणि त्यामध्ये मी याचा उल्लेख केला होता की मला कलेक्टर नाही व्हायचं, मला गव्हर्नर व्हायचं. या महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणामध्ये एक छोटंसं वृक्ष, लिटिल छोटंसं बीज हे प्रतिभाताई पाटील यांच्या निमित्ताने इथे रुजवलं गेलं. प्रतिभाताई पाटीलांनी शैक्षणिक महाविद्यालय हे छोटंसं बीजारोपण केलं आणि या बीजारोपणामधनं वटवृक्ष निर्माण केला. या वटवृक्ष निर्माण करण्यामध्ये कुणाचा बरं मोलाचा वाटा असतो? शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग. कारण त्यांनी फॉर्म आपले घेतले नाही आणि सबमिट केले नाही तर तुम्हा सर्वांना तुमचा सिलेबस काय आहे, एक्झाम कधी होणार आहे आणि तुमचं सेशन कधी कंप्लीट होणार आहे आणि ज्या आतुरतेने तुम्ही अभ्यास करून परीक्षा देता तो रिझल्ट तुमचा कसा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे सगळं त्यांच्याकडनं घडतं. तर त्या शैक्षणिक महाविद्यालयातील महत्त्वाच्या टप्प्यातील तो सुद्धा एक घटक आहे आणि तो नामानिराळा राहू नये याकरिता त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं देखील स्तुतिसुमनांनी स्वागतच करते. महाविद्यालय जिथे पांथस्थ वटवृक्ष रोविला कुणी पाटील यांनी, प्रतिभाताई पाटील यांचा आज 91वा वाढदिवस आहे. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा जो म्हणतो आपण, तो एखाद्या विधीने किंवा समंत्र पूजनाने तिथे साध्य केला जातो. पण आज या महाविद्यालयामध्ये त्यांनी जे बीजारोपण केलं, मग त्यांना त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याला बघा, विद्यार्थी, विद्यार्थिनी, चपराशी, शिक्षकेतर कर्मचारी, आयोजक, नियोजक, प्राध्यापक, उपप्राचार्य, प्राचार्य आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वतोपरी आपल्या परिमाणाने जे जे काही त्यांना जमतं ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नव्हे तर शिक्षण संस्था ज्या दिवसापासनं उन्हाळी सत्र, हिवाळी सत्र आणि समारोप होतो तिथपर्यंत कार्यान्वित प्रणाली असते ती सुसूत्र पद्धतीने राबविल्या जाते. इतका महत्तम मेळ या शैक्षणिक संस्थेत घातल्या जाते. दॅट इज कॉल्ड टू इक्वॅलिटी रिलेशन विद्या भारती. Happy birthday to